चेंबूरच्या सिद्धार्थनगरमध्ये सीजेपीच्या समर्थनार्थ रहिवाशांनी आंदोलन केलं। केंद्र सरकार विरोधात रहिवाशांनी घोषणा दिल्या। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून। मयुरेश, काय अधिकची माहिती आंदोलनाबद्दल? नक्कीच श्रुती, आपण जर बघितलं काल दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता आणि त्यानंतर चेंबूरमध्ये चेंबूर नाकामधील जी कॉलनी आहे त्यामध्ये आता रहिवासी आक्रमक झालेले आहेत। सर्व रहिवासी हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आंदोलन करत आहे। कालचा जो लाठीचार्ज झाला तो अत्यंत निंदनीय आहे अशा शब्दात या ठिकाणी हे जे आंदोलक आहेत, जे रहिवासी आहेत, ते रस्त्यावर उतरलेले आहेत। आणि या ठिकाणी जर बघितलं काही रहिवाशांना देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांनी नोटीस दिली होती। घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। मोठा फौजफाटा पोलिसांचा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यांची एकच मागणी आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि काल दिल्लीमध्ये झालेला जो पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे त्याचा विरोध दर्शवण्यासाठी हे आता रहिवासी एकवटलेले आहेत। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं, या ठिकाणी पोलीस हे जे रहिवासी आहेत ते आंदोलन करत आहेत, त्यांना आंदोलन करू दिलं जात नाही। या ठिकाणी मोठा गोंधळ देखील या ठिकाणी निर्माण झाला होता। आपण जर बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळत आहेत। जे रहिवासी आहेत, आंदोलक आहेत, ते आंदोलन करण्यावर ठाम आहेत, मात्र पोलीस या ठिकाणी कुठलंही आंदोलन करू दिलं जात नाही। पोलीस आणि स्थानिक जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे। तरी जे नागरिक आहेत, आंदोलक आहेत, ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि या ठिकाणी आता आंदोलन करत आहेत। त्यामुळे जो विद्यार्थ्यांवर हल्ला झालाय तो अक्षरशः बॅड हल्ला आहे। आमची एकच मागणी आहे की केंद्र शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं ते सरकारने भरून काढलं पाहिजे असं देखील म्हटलं जात आहे। मात्र आंदोलकांनी नक्कीच मयुरेश, नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेत राहूच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।